अत्याचाराच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलंय। कोंढव्यातल्या उच्चभ्रू सोसायटीत तरुणीवर अत्याचार झालाय। कुरिअर बॉय असल्याचं सांगत आरोपी सोसायटीत घुसला। कुरिअर माझं नाही हे सांगूनही तरुणीला त्यांना स्वाक्षरी करायला भाग पाडलं। सेफ्टी डोर उघडताच तोंडावर स्प्रे मारून तरुणीवर अत्याचार करण्यात आले। 10 पथकं सध्या आरोपीच्या शोधाकरता रवाना झाली आहेत अशी माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात डीसीपी राजकुमार शिंदे यांच्याशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पुणे शहरातील कोंढवा परिसरामध्ये एका फ्लॅटमध्ये घुसत एका तरुणाने एका तरुणीवरती अत्याचार केलेला आहे। खरं तर या घटनेने सध्या शहरात खळबळ उडाली आणि सगळ्याविषयी बोलण्यासाठी माझ्यासमवेत या विभागाचे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे जी आहेत। सर, काय नेमकं आहे कोंढव्यातील या सगळ्या घटनेमध्ये? या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेची कलम 64-77 प्रमाणे एफआयआर दाखल करण्यात आली आहे। काल सायंकाळी 7:30च्या सुमारास सदरची घटना घडलेली आहे। आपलं बँकेचं एनवलप आलेलं आहे म्हणून एक इसम आला आणि मला याची पोच द्या असं म्हणाला। मी पेन विसरलेलो आहे। यावरून निर्भया हे पेन घ्यायला गेले असताना फ्लॅटमध्ये प्रवेश करून लागले दरवाजा बंद करून सदरचा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आमची 10 पथकं आरोपीच्या मागावरती आहेत। त्या अनुषंगाने आम्ही त्या सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेजेस, तांत्रिक डाटाही हस्तगत केलेला आहे आणि त्याचं विश्लेषण चालू आहे। लवकरच आम्ही आरोपीला अटक करण्यामध्ये यशस्वी होऊ। लोकशाही न्यूजसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।